शांती शांती. पंढरपूरच्या विठुरायाला नमस्कार करतोय. पंढरपूरचे प्रसिद्ध भक्त ज्ञानेश्वर माऊली नेवासा वगैरे या भागामधले त्याच्या सलग प्रदेशामध्ये राहणारे जे सगळे संत, नगर ही संत भूमी आहे. जशी मराठवाडा ही पण संत भूमी आहे, तशाच तऱ्हेने मराठवाड्याचा सलग असणारे नेवासा आणि बाकीची जी तीर्थक्षेत्र आहेत, या तीर्थक्षेत्रांना देखील मी नमस्कार करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या संत मंडळींना नमस्कार करतोय. तुमच्या या क्षेत्राच्या आसपासच्या असणाऱ्या सगळ्या संत मंडळींना मी नमस्कार करतो. इथे जमलेले परिक्रमा करून आलेले जे परिक्रमावासी आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो. परिक्रमावासियांची पूजा घेण्यासाठी आलेल्या ज्या कन्या आहेत त्या कन्यांनाही मी नमस्कार करतो. त्या कन्यांच्या आई वडिलांनाही नमस्कार करतो. आणि इथे जमलेले सगळी भाविक मंडळी आणि माय मावल्या या सगळ्यांनाच मी नमस्कार करतो आणि आशीर्वचन देण्याचा प्रयत्न करतो. मी बोलणारा माणूस नाही आहे, बोलणारी माणसं हीच आहेत आणि ती बोलत राहतात. आम्हाला बोलता येत नाही हे अगोदरच मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे अपेक्षा भंग झाला तर तुम्ही मला क्षमा करा. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे हिंदू धर्माचं नववर्ष सुरू होण्याची ही परंपरा आहे. या दिवशी जो हिंदू माणूस आहे हो हा गोड गोड खातो, भगवंताचं नामस्मरण करतो, पंचांग वाचलं जातं, त्याच्यावर कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते. तुमच्याकडे खाल्ली जाते की नाही माहीत नाही, सगळीकडे बाकीच्या खाल्ली जाते. शहरामध्ये काही कडवट हिंदू धर्माचे अभिमानी आहेत, ते याच्यासाठी मिरवणुका काढतात भगवा ध्वज घेऊन, गुड्या लावल्या जातात. त्याचा इतिहास सांगत मी बसत नाही, पण हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हे सुवर्ण दिवस आहे, मुहूर्ताचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. आणि या पवित्र दिवसाच्या निमित्ताने जे तीर्थयात्रा करून आलेले आहेत परिक्रमावासी त्यांचीही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जात आहे. स्वागत सत्कार हा कशासाठी केला जात असतो? हो, तुम्ही तुमचं नर्मदा परिक्रमा केली तर तुम्हाला पुण्य मिळालं ना, पुण्याची गठोडी जमा केली ना, मग आता स्वागताची कशाला अपेक्षा करता काय? हो, ते स्वागत त्यांना गरज नसतं. स्वागत हे त्यांचं स्वागत केल्यानंतर आपणाला प्रेरणा मिळत असते, म्हणून आपण त्यांचं स्वागत चांगलं काम केलं तर. जर एक राजकारणी माणूस कोणी असेल, साधा माणूस असला तरी, कार्यकर्ता असला तरी राजकारणाबरोबर आला तर त्याला फेटा बांधला जातो का नाही जातो? बरोबर आहे ना? त्याचं कर्तृत्व काय? तुझं पी आहे किंवा कार्यकर्ता आहे एवढंच ना. अहो, परिक्रमावासी 4 महिने परिक्रमा केली, हिशोब करा बरं. 4 महिन्याचे दिवस किती? 120. 4 गुणिले 30 बरोबर किती? 120. मध्ये पाय बुडकला, ताप आला, दुसरा काय दिवस आला, आराम करावं असं वाटलं, गेले. असे किती त्याच्यामधून घालवले? 20 राहिले किती? 100 दिवस ही माणसं चालली. बरोबर. दिवसाला किती किलोमीटर? माणसं 30-30, 40-40 किलोमीटर सुद्धा चालतात. आपण दोघे 20 किलोमीटर, सकाळी 10, संध्याकाळला 10.
20 किलोमीटर झाले. 20 गुणिले 100 किती झाले? 2000 किलोमीटर चाललेली ही मंडळी आहे ना. आणि आमचा अशोक महाराज तर तिथे त्र्यंबकेश्वरून आमच्या त्या ह्याच्यापर्यंत होळच्या आश्रमापर्यंत चालत आला. मग ते किती किलोमीटर झाले? ते 900 500 किलोमीटर किती झाले असतील ना. तर जी 1000 किलोमीटर काही न करता मंत्री साहेबाचा PA किंवा मंत्री साहेबाचा अगलबच्चा इकड तिकडे झाल्यानंतर त्या जर तुम्ही त्यांचे फेटे बांधणार असाल तर 2000 किलोमीटर जो ऊन, थंडी, वारा, धूळ, खड्डे खुड्डे, साप, हे अरण्य, जंगल, हे सगळे तुडवत जो माणूस आलाय तर त्याचा सत्कार नाही करायचा, केला पाहिजे. बरोबर आहे. तर तो सत्कार त्याच्यासाठी नसतो, या आपल्याला प्रेरणा मिळावी याच्यासाठी असतो. तुम्हालाही प्रेरणा मिळावी आणि तुम्हीही परिक्रमेचा आनंद काय असतो हा आपण लक्षात घ्यावा. पुण्याचं अर्जन करावं. या जीवनानं मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, आपल्या स्वाधीन आहे. ती गोष्ट म्हणजे पुण्याचं अर्जन करणं, पुण्याची गठडी बांधून ठेवणं, पुण्याचं फिक्स डिपॉझिट तयार करणं, ज्याच्यामुळे या जन्मामध्ये आपली मुक्ती होईल. नसेल तर पुढल्या 1-2 जन्मामध्ये मुक्ती होऊन जाईल. याच्यासाठी पुण्याची गठडी संचित करणं, फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणं, एवढंच आपल्या हातामध्ये असतं. शहाणी माणसं ते करतात. आणि ज्यांना जी खुळी माणसं आहेत, ती खुळी माणसं संसारामध्ये धर्मण करतात. संसारामध्ये धर्मण केल्यानंतर त्यांचं मुक्तीचा मार्गाला कुणीच लावलं जातं. आणि मग त्यांचं काय राहण गाडगं चालू राहतं. जन्माला या मरा, 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 जन्माला या मरा. बस दुसरं काहीच नाही. जन्माला या मरा या चक्रातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल आणि मुक्तीच्या मार्गाने मुक्तीचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि तो सुद्धा या जन्मामध्ये घ्यायचा असेल तर पुण्याचा साठा आपला वाढवला पाहिजे. आणि त्या पुण्याचा साठा वाढवण्यामधला एक मार्ग ही तीर्थयात्रा आहे. तीर्थयात्रा हा एक मार्ग आहे. ज्या ठिकाणी तीर्थ ते क्षेत्र आहे. ज्याच्याजवळ पाप आणि पुण्य अपहत पापमा, ज्याच्यामध्ये सुख दुःख पाप पुण्य नाही, तो परमात्मा पवित्र आहे. आणि त्या परमात्मा पवित्र असल्याने परमात्माची भक्ती करणारा भक्तही काय होऊन जातो? पवित्र होऊन जातो. आणि भक्त पवित्र झाल्यानंतर भक्त ज्या नदीमध्ये आंघोळ करतो, डुबकी मारतो, ती नदी ही पवित्र होऊन जाते. आणि अशी भक्ताच्या डुबकीमुळे पवित्र झालेली नदी ज्या गावावरून किंवा ज्या शहरावरून जाते ते गाव किंवा शहरही काय होऊन जातं? प्रसिद्ध, पवित्र होऊन जातं. त्याचं नाव काय पडतंय? तीर्थक्षेत्र पडतं. काय नाव पडतंय? तीर्थक्षेत्र पडतं. तर त्या तीर्थक्षेत्रामध्ये जिथे संत बसले, ज्या ठिकाणी संतांनी तपस्या केली, ज्या ठिकाणी संतांनी भक्ती केली, ज्ञान प्राप्त केलं, त्या प्रदेशामध्ये तुम्ही गेल्यानंतरही तुमच्या मनामध्ये ही पुण्याची भावना उत्पन्न होते. तुमच्या अंतःकरणामध्ये देखील पुण्याचे ओरखडे ओढले जातात, खुणा केल्या जातात. तुमच्या अंतःकरणावर आपण तीर्थयात्रा केली, हे प्रत्येकाला समाधान आहे की नाही? हेच पुण्य आहे ना. गेलं काय म्हणायचं? पुण्य आहे. आपण पाप केलं नाही, पण ज्या ठिकाणी संत महात्मे राहिले त्या सगळ्या संत महात्म्याचं दर्शन करून आलं, हे समाधान प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की नाही? हे जर समाधान, एवढं समाधान तुम्हाला जर मिळालं नसतं तर एवढं ऊन, पाऊस, वारा, थंडी, उबड खाबड, सगळं डोंगर पर्वत,
उपनद्या याची थोडी माणसं कशाला गेली असते, आणि गेली तर गेली असते, मधूनच पळून आली असती है ना, पण आली नाही याचा अर्थ त्यांना काहीतरी वेगळा अनुभव, त्याच्यामधून समाधान मिळालेलं असतं आणि ते मिळतं. तीर्थयात्रेमुळे हे सगळं समाधान मिळतं, तीर्थयात्रेमुळे पुण्य मिळतं. तेव्हा तीर्थयात्रा करावी की न करावी याच्याविषयी स्वामीजींचं मत काय? तीर्थयात्रा करावी, बरोबर आहे ना. तीर्थयात्रा केलीच पाहिजे. जोपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याचं सामर्थ्य येत नाही तोपर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टी, कर्मकांड केलं पाहिजे की नाही, केलं पाहिजे. सत्कर्म केलं पाहिजे की नाही, केलं पाहिजे. यज्ञ वगैरे केला पाहिजे की नाही, केलं पाहिजे. तीर्थयात्रा केली पाहिजे की नाही, केलं पाहिजे. देवाच्या पायावर पाणी तांब्याभर टाकलं पाहिजे की नाही, टाकलं पाहिजे. देवाच्या देवळामध्ये जाऊन शेंदूर आपल्या डोक्याला लावला पाहिजे की नाही, लावला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी कोणी नाही म्हणणार हे करू नका असं कोण सांगेल, केल्याच पाहिजे, बरोबर आहे ना. आता तुम्ही जे गेलात तीर्थयात्रा कशासाठी गेलात सांगा ते शुक्रा. तुमचा हेतू काय, उद्देश काय सांगा की. सांगा नाही तोंडाने सांगा. वेगळा अनुभव म्हणजे काय? हा अनुभव म्हणजे संसाराचा अनुभव ना. डोंगर पर्वत नद्या हे सगळं दिसणार ना, है ना. ह्याच्यापेक्षा वेगळा काय अनुभव आला तर जो सांगा. व आम्हाला अनुभव ऐकायचा आहे. हा असं सांगा ना. वेगवेगळ्या साधूचे दर्शन मिळाले. कोणी एवढे जटावालं, कोणी वागणीत बिलकुल काय केलं टक्कलवाले, हा कोणी एवढी दाढीवाले, कोणी एकदम गोल सगळं चपट एकदम चिकनट सगळं पारदर्शक प्रकाश असं साधूचं दर्शन केलं. या दर्शनामुळे काय मिळालं तुम्हाला सांगा. लाभ काय झाला ते कळवा ना, सांगा ना. काय मिळाली प्रेरणा, काय मिळाली सांगा. कसली प्रेरणा मिळाली, कशासाठी प्रेरणा मिळाली? मी रागवतोय म्हणून समजू नका, मी समजून घेतोय काय तुमच्या मनामध्ये होतं हे समजून घेतो. हे सगळे सांसारिक अनुभव आहेत ना. संसारापेक्षा रूप रस स्पर्श गंध आणि शब्द याच्यापेक्षा काय तुम्हाला मिळालं? आता या ह्याच्यामध्ये सुद्धा काय दोन प्रकार आहेत, दिव्य आणि अदिव्य. काय दिव्य विषय आणि अदिव्य विषय. तुम्ही म्हणू शकाल त्या दिव्य व्याख्या तुम्ही केलं, अलौकिक याचं साधू संतांची वचन, साधू संत और साधू संतांची नावं घेतल्यानंतर जर पुण्य मिळतं की नाही? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, बरोबर आहे ना. जर साधू संतांचं नाव नुसतं उच्चारण केलं तरी पुण्य मिळतं ना. मग साधू संतांचं दर्शन घेतल्यानंतर डबल पुण्य मिळणार नाही का? तेव्हा पुण्य अर्जन करण्यासाठी पुण्य अर्जन, पुण्याची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्याचं अर्जन करण्यासाठी तुम्ही गेला होता. पण आपलं पुण्य वाढावं याला स्वार्थ म्हणतात की नाही म्हणतात? परत सांगा, हा स्वार्थ आहे ना. पण आपलं घर चालवावं म्हणून नोकरी करण्यापेक्षा आपलं पुण्य वाढावं म्हणून नर्मदेची परिक्रमा करणं हे अधिक चांगलं की नाही चांगलं? हे अधिक चांगलं, बरोबर. किंवा स्वार्थ त्याच्यामध्ये आहे माझा, है ना. पण हा स्वार्थ, स्वार्थाची कोटी, स्वार्थाचं स्वरूप हे वेगळ्या प्रकारचं आहे. हे लौकिक स्वार्थ नाही, हे पारमार्थिक स्वार्थ. माझं पुण्यार्जन वाढावं आणि मी देवाकडे जावं, देवाकडे जावं, देवाच्या जवळ जावं. माझी देवाकडे चालण्याची जी अंतर आहे ते कमी कमी होत राहावं आणि देव आणि माझ्यामध्ये जवळ यावी. मग देवाचं भजन किती केलं जत्रेमध्ये? होतं का? होतं का? की फक्त
आश्रम कुठे आहे? किती किलोमीटर आहे? हे चिंतन चाललं का? नाही बघा, खरं बोलायचं. कारण ही परिक्रमा, अर्धी परिक्रमा आम्ही पण केली. हो, चालायचंय सबंध दिवस काटे कुठे, त्याच्यामध्ये देवाचं भजन कसं काय होणार आहे? आणि देवाचं भजन जर तुम्ही खरोखर केला असाल सांगतायत त्याप्रमाणे, तर माझं लोटांनी स्वीकार करा. बरोबर आहे? तेव्हा सांगण्याचं काय काम आहे की हे पुण्य अर्जन केलेलं आहे. हा, याचा दर्जा, स्वार्थाचा दर्जा उच्च तऱ्हेचा आहे. त्याच्यामध्ये सात्विकता आहे. धर्माने आणि शास्त्राने तीर्थयात्रा करायला सांगितलेली आहे, त्याच्यामुळे ती केली पाहिजे. बरोबर आहे. आता तुम्ही उदाहरणं देत आहेत की शंकराचार्यांनी सुद्धा केली होती आणि नामदेव महाराजांनी पण केली होती. ती कशासाठी? पुण्य अर्जन करण्यासाठी का? मग कशासाठी? त्यांच्या समोर जे त्यांच्या जीवनासमोर जे ध्येय होतं ते हिंदू धर्माचं काय करणं, रक्षण करणं हे होतं. हे लक्षात घ्या. शंकराचार्यांनी 2-3 परिक्रमा केल्या असतील, पण प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलेलं, बौद्ध लोकांची आणि इतर पाखंडी लोकांची चर्चा केलेला आहे, खंड केलेला आहे. इतिहास तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. आणि हिंदू धर्माच्या सगळ्या लोकांना, भिन्न भिन्न संप्रदायांना एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याने एकत्र अशा तऱ्हेची एक भावना निर्माण केलेली आहे. आणि बौद्धांचं जे वर्चस्व होतं हे संपूर्ण काय केलं, विलीन करून टाकलं. आणि हिंदू धर्म आज जो आम्हाला दिसतोय की आम्ही जगलोय, ते केवळ त्याचं कारण म्हणजे त्या शंकराचार्यांच्या यात्रा. हे लक्षामध्ये घ्या. नाही तर आम्ही सुद्धा काय केलं, बौद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, हे आम्ही देखील म्हटलं असतं. आता या घडीला देखील आम्ही म्हटलं असतं. हे आम्ही म्हणत नाही. आपल्या हिंदू धर्माचा गौरव, हिंदू धर्माची शास्त्र, हिंदू धर्माच्या परंपरा, हिंदू धर्माची संस्कृती ही जिवंत राहिलेली आहे. याचं कारण हे शंकराचार्य हे आपण लक्षात घ्या. शंकराचार्य घ्या, नामदेव महाराजांनी पंढरपूरपर्यंत कीर्तन केली ना, कीर्तनच केली ना. काय केली? चालायचं आणि संध्याकाळी जाऊन त्या ठिकाणी कीर्तन करायचे. आपले जे महाराष्ट्रातली मंडळी आहेत ती सगळे श्रोते आणि हे कीर्तनकार आणि बाकीच्यांना न कळणारे बरेच लोक याच्या भागामध्ये. काहीतरी देवाचं चाललेलं आहे, काहीतरी कथा चाललेली आहे, काही कळत नाही. पण ती कथा काहीतरी चाललेलं आहे देवाचं. हा चांगले गात आहेत, हा चांगले नाचतायत, हा चांगलं बोलतायत. तेवढं त्याच्यामध्ये त्यांनाही समाधान, त्यांनाही पुण्य, ह्यांनाही पुण्य. पण तो कशासाठी होता? त्यांचं जे आयुष्याचं ध्येय होतं किंवा तीर्थक्षेत्राचं ध्येय होतं हे कशाचा प्रकार होता? हे जीवाचा, देशाचा, धर्माचा प्रचार करणं हे लक्ष होतं. पुण्य अर्जन करणं हे नको. असं पुण्य अर्जन करण्यासाठी त्यांनी यात्रा केली. हे जर असं तर मला सांगून द्या ना. हे त्यांच्याबरोबर आपली तुलना करू नका. आपण योग करणं योग्य नाही. त्यांचं जीवनाचं मिशन, त्यांच्या जीवनाचं ध्येय हे वेगळं होतं आणि आपल्या जीवनाचं ध्येय ते अत्यंत संकुचित. तरी पण इतर लोकांपेक्षा तुम्ही चांगलं काम केलेलं आहे असं तुम्ही म्हणेल. आणि मुख्यतः दुसरा फायदा होतो तीर्थयात्रा. अशी लांब पल्ल्याची तीर्थयात्रा केल्यानंतर मी सगळ्या लोकांना सांगतो की दिंडीत जावा. काय नाही मिळालं तरी हरकत नाही ना, देव नाही भेटला तरी हरकत नाही, पण तुम्ही तरी सुरक्षित राहाल ना. तुमची चरबी झडून जाईल है ना, तुमचं वजन झडून जाईल है ना, तुमचा व्यायाम होऊन जाईल आणि तुम्ही काय वर्षभरात तरी सुखरूप आणि निर्दोष आणि स्वस्थ राहाल. आता हे सगळी मंडळींची पोटं पहिल्यांदा ज्या वेळेला गेले त्यावेळेला यांची पोटं केवढी मोठी होती बघा. फोटो काढून ठेवले असतील तर बघा तुम्ही. आणि आता आले ते सडसडीत होऊन कसे आले बघा. हा तर फायदा आहे ना, हा तर अगदी बिलकुल लौकिक फायदा आहे की नाही? हो बरोबर आहे की नाही सांगा, है ना? त्याच्याशिवाय मान सन्मान वाढला हेही फायदा आहे. दुसऱ्यांचे प्रेरक बनला हाही फायदा आहे की नाही? किंवा मी तीर्थयात्रा करू नका असं मी तसं काय म्हणत नाही म्हणू शकत. बरोबर नाही, तीर्थयात्रा केली पाहिजे. तुम्ही सगळ्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी तीर्थयात्रा करा. आता प्रश्न
ही तीर्थयात्रा केव्हा करावी ना? सत्कर्म, सत्कर्माचं अनुष्ठान, भक्तीचं अनुष्ठान, योगाचं अनुष्ठान, तीर्थयात्रा, यज्ञ, दान या सगळ्या गोष्टी करायच्या असतात की नसतात याचं उत्तर करायचे असतात. करावं. का करावा? कारण ही सगळी साधन आहे. कशाची साधन आहे? ज्ञानप्राप्तीची साधन आहे. हे सगळं मनाची एकाग्रता होणं, मन एकाग्र होणं, मनाचे सगळे दोष धुवून जाणं, मनाच्या ज्या विकृती आहेत त्या धुतल्या जाणं. साधू संत त्या ठिकाणी तपस्वी महात्मे हे आता सांगतात की नाही, तिथली सगळी माणसं सेवाभावी आहे, बरोबर आहे, हे सांगतात की नाही. तर मग त्यांच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला का नाही झाला की सेवाभाव केला पाहिजे, हा भाव निर्माण झाला की नाही. सेवा करायची नाही, आपण बाजीरावासारखं राहायचं, हा भाव म्हणजे हे पाप कमी झालं की नाही झालं. ते जर सेवा करतात तर आम्ही का सेवा करू नये, हा भाव निर्माण झाला की नाही. तर हे शिकण्यासारखं असतं. आपला भारत देश एवढा विस्तृत आहे की तुम्ही वर्षभर तुम्ही परिक्रमा करत राहिल्या, संबंध भारत परिक्रमा पडलं तरी तुम्हाला 10-12 वर्ष 15 वर्ष लागतील. एवढा विस्तृत भारत आणि प्रत्येक क्षेत्राची स्वतःची महत्ता. जशा तऱ्हेने या ठिकाणी तुम्ही जर पंढरपूर खंडामध्ये राहिला तर तुम्हाला विठुराया दैवत आहे आणि तिथे तुमच्या शब्दात काय ना विठ्ठल 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 हाच शब्द येणार ना. काय येणार? विठ्ठल 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 जय हरी, नाही तर मग कमीत कमी रामकृष्ण हरी एवढंच शब्द येणार ना, बरोबर आहे. यांची इथे पंढरपुरामध्ये दिंडीमध्ये घ्या महाराष्ट्रीय माणसांची भक्ती काय असते आणि महाराष्ट्रीय माणसांची सेवा काय असते हे दुसऱ्यांना काय करायचं प्रेरणादायक असतं का नसतं सांगा मला. हो, कोकणची दिंडी आल्यानंतर काय उल्हास असतो, काय नाच असतो हे ना, हे दुसऱ्या लोकांना प्रेरणा देत असते. तेव्हा प्रत्येक क्षेत्राचं स्वतःचं महात्म्य. या ठिकाणी जसा पंढरपुराचं विठोबारायाचं महात्म्य आहे, त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल नावाचा गजर चालणार, त्या ठिकाणी दिव्य अशा तऱ्हेची भक्ती सगळी म्हणणार, भक्ती सगळी असणार दिसायला येते. तशा तऱ्हेने नर्मदा खंडामध्ये गेल्यानंतर तिथे एकच दैवत आहे, नर्मदा मैया. नर्मदे हर म्हणायचं मग सगळं मिळतं त्या ठिकाणी. दुसरं कोणाचं नाव घेतलं तर तुम्हाला काही उभं करणार नाही, कोणी काय करणार नाही. तुम्ही जर पण ह्याच्यामध्ये गेलात, मथुरेमध्ये गेलात तर तुम्हाला राधे राधेच म्हणावं लागेल ना. आणि तुम्ही गंगा क्षेत्रामध्ये गेला तर जय गंगा मैया की असंच म्हणावं लागेल. आणि तुम्ही जर ऋषिकेशमध्ये गेल्या तर मग तुम्हाला ज्ञानच प्राप्त करावं लागणार. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं नसेल तर तिथे तुम्हाला कोणी राहू देणार नाही. निकल जाओ, जगत नाही आहे असंच म्हणणार आहे. या ठिकाणी जर तुम्ही गेलात, कुठे काशीला गेलात, तिथे पण एक तीर्थक्षेत्र आहे. तिथलं कोण आहे? विश्वनाथ बाबाजी, त्याचं महत्व आहे. तशा तऱ्हेने हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी चारोधाम आहेत. उत्तराखंडामधले चारोधाम आहेत, संपूर्ण भारतामधले चारोधाम आहे. आणि हे पाहण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. आणि ज्याला काही परमार्थामध्ये करायचं आहे त्यानेही काय केलं पाहिजे हे स्वतंत्ररित्याने फिरलं पाहिजे. मीही फिरलेलो आहे. ज्यावेळेला मन गोंधळामध्ये असतं, काय करावं काय नाही करावं, आपल्याला मार्ग काय दिसेल, देव काय मार्ग दाखवेल, अशा मनस्थितीमध्ये आपणाला घर तर सोडलेलं असतं, नवं तर काय दिसत नाही. अशा वेळेला मी भटकत होतो. माझं शरीर मी फक्त गाडीमध्ये ढकलून दिलेलं होतं आणि बाकीचं सगळं देवाने माझं केलं आणि आज या पदापर्यंत पोहोचवलंय. याचं कारण तेच होतं की मी भटकायला निघालो, घर सोडून भटकायला निघालो. आपल्याला त्या वेळेला अनुभव येतोय की पण
वाट जावी हात करी धरून या. हा अनुभव येतो का तुम्हाला? आम्हाला त्याने आम्हाला सगळ्या ठिकाणी फिरवलं, सगळं साधू संतांचं दर्शन घडवलं, तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवलं आणि परमार्थाचा तुझा मार्ग बरोबर आहे आणि याच मार्गाने तू गेलास तर तुझं कल्याण होईल हे आम्हाला सांगतात. देवाने वाट दाखवली, देवाने बोट धरून आम्हाला फिरवलं आणि देवाने बोट धरून फिरवल्यानंतर मनामधले हळूहळू रस्ता दिसायला लागला, सगळं स्पष्ट दिसायला लागलं, परमेश्वराचा मार्ग दिसायला लागला, परमेश्वराला मार्गाने घेऊन जाणारी माणसं भेटायला लागली आणि आम्ही मुक्कामाला पोचलो. आज आम्ही धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो हे आम्ही म्हणू शकतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली हे आम्ही हक्काने म्हणू शकतो. आज आपला अनुभव आणि ह्याचं कारण त्यावेळेला तीर्थक्षेत्र, तीर्थयात्रा सगळ्या भारताला आम्ही पाहिलं, माणसाचा अनुभव घेतला, लोकांचा अनुभव घेतला, तीर्थक्षेत्रांचा अनुभव घेतला. हे पाहावंसं वाटतं सगळं आपला भारत केवढा आहे, कसा आहे, सगळी माणसं कुठली आहे. मी तुम्हाला अगदी हटकून सांगतोय, आज ज्या ठिकाणी महाराष्ट्रामधली 9 वारी साडी नेसणारी किंवा 5 वारी साडी नेसणारी जी ती माय माऊली जितक्या प्रेमाने साधू संतांचं स्वागत करते, तितक्याच प्रेमाने सगळ्या देशामधल्या माय माऊल्या साधू संतांचं काय स्वागत करत असतात, साधू संतांचं प्रेम करतात. भक्ती ही केवळ महाराष्ट्रामध्येच आहे अशातली गोष्ट नाही. ती राजस्थानमध्ये आहे, ती गुजरातमध्ये आहे, ती गंगा क्षेत्रांमध्ये आहे, ती पंजाबमध्ये आहे, ती तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, सगळ्या ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणच्या भक्तीचा तेज हे विलक्षण आणि आनंददायी देणार आहे, अनुभव देणार आहे. तेव्हा हा देखील आपला एक वेगळा अनुभव, तो सगळ्या आपल्या भारताचा दर्शन करणं, भारतामधल्या वेगवेगळ्या संप्रदायांचा, वेगवेगळ्या साधू संतांचं, वेगवेगळ्या लोकांच्या मनामधल्या भावना जाणून देतं. न बोलता बोलणे हे कसं असतं हे आपल्याला त्यावेळेला त्या ठिकाणी समजत असतं. त्यांची भाषा आपल्याला कळत नसते, आपली भाषा त्यांना कळत नसते, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही, आपणालाही इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना हिंदी बोलता येत नाही. आपण लडखडत हिंदी शब्द वापरतो, पण त्यांना काय करतं. पण त्यानं जर असं केलं ना, सांगितलं न बोलता बोलणे है ना, हे सगळं कळत. समज बघितलं का नाही बघितलं, तुम्ही नाही बघितलं काय, जर तुम्ही कुठल्या दारावर जाऊन सांगितलं असं केलं तर ती माऊली काय म्हणते, अच्छा घरामध्ये जाते भाकर घेऊन येते. ती तिच्या कानडीमध्ये म्हणत असेल, भाव काय सुका पाहिजे का कोरडा पाहिजे, कोरडा पाहिजे का खडी भिक्षा गेली भिक्षा. याचाही काय कळत नाही, त्यालाही कळत नाही. मग ती पासाभर काय करते, तांदूळ आणते, त्या म्हणते मग ती भाकरी आणि चटणी आणि हे आणते. मग हे म्हणत हा न बोलता बोलणे, न पाहता पाहणे जे असतं ना, हा अनुभव आपल्याला कधी येतो, या तीर्थयात्रेमध्ये येत असतो. तेव्हा हा सगळा अनुभव कधी घ्यायचा असतो, परमार्थाच्या यात्रेच्या सुरुवातीला. कधी घ्यायचा असतो परमार्थाच्या यात्रेच्या सुरुवातीला. मी थोडं बोलणार आहे अजून थोडा वेळ, थोडंसं कळ काढा. ज्यावेळेला तुम्हाला कळलं की ह्या सगळ्या परमार्थाच्या यात्रेचं परिणाम कशामध्ये झाला पाहिजे, तर तो वेदांतामध्ये झाला पाहिजे, गुरुप्राप्तीमध्ये झाला पाहिजे. गुरु प्राप्त करून वेदांत शिकून तळ हातावरील आवळ्यासारखी आपली स्वतःची मुक्ती तुम्हाला दिसली पाहिजे. आणि ती जर दिसली तर मग काम नाही झालो पाहिजे रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा,
तो दृढ द्रष्टा बनवून घ्या. ही आपली काय होती भूमिका बनून जाते. या भूमिकामध्ये आपण जातो. त्या ठिकाणी काय नाही, जे काय करायचं असेल तर कोणी सांगितलं तीर्थयात्रेला चला आम्ही सगळे जातोय. आता तो माणूस नौका असतो, बरोबर आहे, तो माणूस नौका असतो, त्याने कधी केलं, पण ह्या माणसाने तीर्थयात्रा केलेली असते. मग ह्या माणसाला बरोबर गेलं घेतलं तर आपली तीर्थयात्रा सफल होईल. आपल्याला जागा मिळेल, जेवण मिळेल, सगळ्या ठिकाणी सोय होईल. अडलं नडलं तर आपल्याला समजेल. म्हणून साधू काय करतोय, साधूला घेऊन ते लोक जात असतात. आणि साधूही काय, त्याला गरज नसतात, त्यांना केवळ मार्गदर्शन मिळावं म्हणून घेऊन जात असतात. साधू का जात असतात तीर्थयात्रेला, त्यांना स्वतःची गरज नसते ना. काही माणसं असतात फुकट जायला मिळतंय, त्याला जाऊन भेटून या जुन्या लोकांना. पण जी खरी माणसं आहे त्याने ह्याची काही गरज नसते. ही माणसं आपल्या ठिकाणी स्थिर असतात. आता पुन्हा सांगायचंय की आपल्या मर्यादा, आपली संस्कृती आपण पाळली पाहिजे. आणि ह्याच्यासाठीच साधू संत देव, देश, धर्म याचा प्रचार करत असतात. आता तुम्ही याच्यापासून काय प्रेरणा घ्याल? इथे सगळी मंडळी कोण आलेली आहे? टोपीवाले आणि सफेद वस्त्र. तुम्हाला कोणी आज्ञा दिलेली आहे की आता आमचे बघा पेंटर काका, पेंटिंग करायचं असेल ना तर काय करणार? रंग लागलेले सगळे काय करतील? कपडेच करतील. पण स्वामीजी बरोबर जायचं म्हटलं तर त्यांनी शर्ट आणि हे पायजमा शिवून घेतलेलं. मी म्हटलं पांढराच का शिवतो? हो, सगळे वारकरी पांढरेच असतात ना. निर्मळ वेश परिधान करावा, शुद्ध वेश परिधान करावा, हे वारकऱ्यांचं सांगणं आहे. तेव्हा आपल्या कुठल्याही वारकऱ्याला सांगावं लागत नाही की तू दिंडीमध्ये आल्यानंतर कुठले कपडे घातले पाहिजे हे सांगावं लागत नाही. तो टोपी घालणारच, तो खमीस घालणारच, तो काय घालणार? धोतर नेसणारच. तरुण पोरं सुद्धा काय नेसतात? धोतर नेसायला शिकलेली आहे. एवढंच नव्हे तर एखादी आई 3 वर्षाचं कौतुकाचं पोर असेल त्याला देखील काय करते? ते बांधायचं, दोऱ्याने बांधायचं धोतर बांधून शिकवते. आणि काय करते? टोपी घालते, गंध टिळा लावताना फोटो काढतात ना. हे जे कौतुक तुम्हाला वाटतं ना आपल्या धर्माचा, हा जो अभिमान तुम्हाला आपला धर्माचा येतो, माझं म्हणणं हा तर तेवढं तात्कालिक राहू नये, हा का कायमस्वरूपी व्हावा. काय व्हावं? पांढरा रंग आहे ना हा पावित्र्याचा निदर्शक आहे. आणि काळा रंग आहे ना, हे बघा हे काळा रंग आहे ना, हे बुताटकीचा आहे, अपवित्र आहे. आपल्या धर्मामध्ये काळ्या रंगाला अपवित्र मानला जातो आणि पांढऱ्या रंगाला पवित्र मानला जातो. त्यांच्या उलट तिकडे आहे. आपल्या धर्मामध्ये काय बाईने सगळं ओढून घ्यायचं असतं, बरोबर आहे. आणि पुरुष एवढं कमरेला बांधणार आणि सगळं उघडं असणार, हे आपल्याकडे चालतं ना, हे ना. तिकडे फॉरेनमध्ये, विदेशामध्ये हे काय करेल? बूट, मौजा, इजार, है ना, त्या इजारीवर शर्ट, शर्टावर कोट, कोटावर गळ्यामधून सुद्धा हवा लागू नये म्हणून टाय, आणि वर काय करणार आहे? हॅट घालणार आहे. सगळे कोण? पुरुष. आणि ते सगळे कुठल्या रंगामध्ये? काळ्या रंगामध्ये. आणि बाई नाव घ्यायचं. तिथे काय करणार? बायांना उघड्या ठेवतात. कमाल आहे. हे परस्पर विरोधी आहे की नाही सांगा? विरोधी आहे ना. ही संस्कृती विरोधी आहे. त्यांची संस्कृती विरोधी आहे, आपली संस्कृती विरोधी आहे. आपल्या संस्कृती त्या देखादेखी करून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करू नका. आपली जी वडीलधारी मंडळी जी जशा तऱ्हेने राहत आहे तशा तऱ्हेने तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. पुरुषांना काबरे तुम्ही घालता. हो, त्या तुमच्या पोरींच्या आज पोरी आहेत ना, त्यांच्याकडे बघावंसं तरी वाटतंय, निदान काय आशीर्वाद तरी द्यावाचा वाटतोय, आहे ना. आज चांगलं केलं आहे, पण ही डुप्लिकेट गिरी आहे तुमची.
आता हे गेलं का हे सगळं काढणार आणि ते चिवट असणार सगळं घालत बसणार नाही तर आणखी तोकडं असेल ना वर तेवढं ते घालत बसतो आणि तुम्ही त्याचं कौतुक करणार आणि कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन जाणार तेच घालायला लावणार. आपल्या मुलीला अंग दिसणार नाही, अवयव दिसणार नाही असे कपडे आपणाला घालावे असं तुम्हाला का वाटत नाही? कन्नड नट्या तसे कपडे घालतात ना, हे ना. श्रीमंत माणसं, शहरातली माणसं तसे कपडे घालतात, म्हणून खेड्यापाड्यातली माणसं देखील काय करतो आपण तसंच काम करायला लागलेलं. बरोबर आहे ना? कुठली आई आपल्या मुलीचे केस कापेल बरं? तुमच्या आई बापाने तुमचे केस कापले का? नाही कापले. काय केस कापणं याचा अर्थ काय सांगा की? केस कापणं याचा अर्थ काय? पूर्वी विधवा झाल्यानंतर त्या बाईचे केस कापायचे, मुंडन करायचे. बरोबर आहे? बाईचे केस कापणं म्हणजे तिला वैधव्य आणून देणं. तुम्ही तुमच्या मुलीचे केस तुमच्या हाताने कापा. माझा प्रश्न आहे, उत्तर द्या. आज ते आंबाडा बांधून आले ना ही पोरगी, हे ना. मग हे आंबाडा बांधायला काय शिकवत नाही? मग रोजच वेण्या घालायला का शिकवत नाही? मग रोजच फुलाच्या वेण्या घालत का नाही? मग रोज त्या करून द्रौपदीने त्याचे केस सगळे मोकळे ठेवले होते ना, असा या मोकळ्या केसाच्या कशाला राहतात रोज? सांगा ना. आता तुम्हाला पश्चाताप होईल, उगाच या बाब्याला हात बोलवला, पश्चाताप होईल ना. ऐकून घ्यावं लागेल तुम्हाला. कौतुक झालं ना. आता हे असं ह्या लोकांना गंध का लावत नाही? इथे गंध का लावत नाही? आजच लावलेला आहे. इतर वेळेला गंध का लावत नाही? इतर वेळेला त्यांना काकणे घालायला लाज काय वाटते? फक्त सकारातीलच काकणे घालतील आणि काय करतील, साड्या नेसून येतील आणि इतर वेळेला पॅन्टी घालतील. हे कशासाठी? एकतरी आई किंवा बाप आहे का की माझी पोरी पॅन्ट घालणार नाही, माझी भारतीय वेश घालेल? आणि नाही घालणार असेल ना तर शाळा बंद करून टाकतो उद्यापासून. आहे का आई बाप? कोण सांगणार आहे का? नाही. पोरी सांगणार की सगळ्या पोरी काय घालतात? पॅन्टी घालतात, अर्ध्या चड्ड्यावर राहतात, मी राहणार. मग राहा. मग एक दिवशी कुठला तरी प्रियकर घेऊन मुसलमान नाही तर ख्रिश्चन नाही तर आणखी कोणीतरी घेऊन पळून गेले, मग रडत बसा, डोक्याला हात है ना. ही परिस्थिती आहे की नाही हिंदू धर्माची? तो टोपीवाला, दाढीदार टोपीवाला टोपी शोधतो का? बघा ना. आज ईद आहे, ईदाचे कार्यक्रम आहे, त्यावेळेला सगळं जिथे बघावं तिथे जाळीची टोपी. जशी आपल्याला कशी येते दिंडीमध्ये जसे टोपीवाले दिसतात ना तशा करायचं. पण ते टोपी आपली सोडत नाही. 20% आहे पण टोपी आपला देश सोडत नाही. आम्ही 80% आहोत. तर आम्हाला काय झालेलं आहे समजत नाही की आम्हाला देवीची नावं आवडत नाही, देवाची नावं आवडत नाही, तीर्थाची नावं आवडत नाही, तीर्थक्षेत्राची नावं आवडत नाही. पोरीची नावं, पोराचं नाव रामचंद्र ठेवायला का आवडत नाही तुम्हाला? पोराचं नाव श्रीहरी ठेवायला का आवडत नाही? पोराचं नाव तुम्हाला कृष्ण ठेवायला का आवडत नाही? पोरीचं नाव तुम्हाला अयोध्या ठेवायला का आवडत नाही? काशी ठेवायला का आवडत नाही? नर्मदा ठेवायला का आवडत नाही? कावेरी ठेवायला का आवडत नाही? सांगा मला. अरे देवी देवता तीर्थक्षेत्र पवित्र नाव आहे ना. मग आपल्या पोरानं ती नावं ठेवली. एका पोरीचं नाव, एका पोरीच्या सत्यानारायणाला मी गेलो होतो, लग्न झालं होतं सत्यानारायण. पोरीचं नाव काय? निकिता. काय निकिताचा अर्थ काय सांगा मला? निकिताचा अर्थ काय सांगा ना. निकिताचा अर्थ काय? ती काय माय आणि काय बाप गेलं स्वतःला अर्थ ठेवून माहित नाही असं नाव आपल्या पोरीचं ठेवलं. असल्या माया आणि बाप पैदा झालेले आहेत, काय उपयोग आहे त्यांचा सांगा. आणखी उदाहरण तुम्हाला सांगतो. आजोबा आणि आजीने आपल्या नातवाचं नाव प्रेमाने काय ठेवलं? विठ्ठल नाव ठेवलं. की बोलतानाच नाव कोण राहील? पंढरपूरचा विठोबा.
वैकुंठीचा राणा हातावर कमरेवर हात ठेवून उभा राहतो की नाही? नाव ऐकल्या बरोबर राहतो की नाही राहतो? सांगा. विठ्ठल नाव आजोबाईने काय केलं? नाव ऐकल्यानंतर, नाव केल्यानंतर विठोबाचं निदान नावचं उच्चारण तरी होईल आणि त्याचं स्वरूप तरी दिसेल की नाही. आता त्या मुलाच्या आईने शाळेत नाव दाखल करताना त्या मुलाचं नाव काय ठेवावं? अक्षय. काय ठेव? म्हणजे त्या आईला विठ्ठल नाव आवडलं नाही ना. विठ्ठल नाव जुनाट आहे, विठ्ठल नाव देवाचं आहे, विठ्ठल नाव कसं आहे? जुने 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 केळसवाणी आली ना, घृणा आली ना. अरे देव देव देवाची तुम्ही घृणा करताय तर ठीक तुमचं जिंकत. असल्या लोकांचा सहवास नसलेला बघा. आता आम्ही त्याला परत काय म्हणतोय? विठ्ठल विठ्ठल या नावाने ओळखतोय. पण एकदा शाळेत नाव लागलं तर नाव अक्षय 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 झालं ना. ही अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती तुम्ही बदला. मी ह्याच्याविषयी अत्यंत आग्रही आहे. मी अशा तऱ्हेनं प्रचार करतो. अशा त्याचा प्रचार तुम्ही करत होता का? नाही है ना. किंवा आपलं वेश परिधान करा. आपलं खाणं, संस्कृतीचं जे खाणं आहे ते खाणं तुम्ही खावा. आपला नावं ठेवा, ते आपल्या धर्माची नावं ठेवा. आपल्या ऋषी मुनींना श्रेष्ठ माना, आपल्या संत मंडळींना श्रेष्ठ माना. आपल्या ह्याच्यामध्ये निदान मुला मुलींना ते पातळ कशी नेसायची असतात ती शिकवा. आपल्या मुलांना, लहान मुलांना, हे आता आमची मुलं या ठिकाणी या वर्षाची आहेत बघा, याच्यापेक्षाही जास्त पहिली दुसरीची वर्ष स्वतः धोतर नेसू शकतात. आता या बाबाला मी सांगितलं, या बाबाला धोतर नेसा, मग आम्हाला धोतर नेसता येत नाही म्हणून सांगतो. पण ही छोटी छोटी पोरं धोतर नेसू शकतात. आणि हा धोतर आणि हा वेश हा आपल्या धर्माचा अभिमान आहे, हा आपल्या धर्माचा ठेवा आहे. तुम्ही माय मावल्या ज्या वेशाने येतात त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर, भावनेवर ही आपली बहीण आहे, ही आपली माता आहे अशा त्याने वाटून जातं. पण या पोरी ज्या तऱ्हेने येतात, जो वेश धारण करून आमच्या समोर येतात आणि नमस्कार करायला येतात, त्यावेळेला त्यांना लाज वाटत नाही. पण आम्ही काही निर्लज्ज व्हावं का? आम्ही मान खाली घालून बसतो. अशा कोणी आल्या त्यांचा अपमान होऊ नये लोकांच्या समोर, पण आम्ही मान खालून बसतो. साधू संतांची नजर आपल्यावर पडावी की न पडावी? तुम्ही सांगा. साधू संतांची कृपा दृष्टी आपल्यावर पडावी की न पडावी? काय वाटतं तुम्हाला? मग तशा तऱ्हेने वेळ धारण करून यायला पाहिजे ना तुम्ही. तुमच्या पोरीचं फिट पॅन्टी घालून नाही येत असतील, अर्ध्या चट्टीवर येत असतील, तर आम्ही काय म्हणून डोळे उघडे ठेवा? आम्हाला लाज आहे ना. आम्ही डोळे बंद करणार. आमची कृपा दृष्टी त्यांच्यावर होणार नाही होणार. हे तुम्हाला कळत नाही का? मग शिकवा ना पोरीला तशा तऱ्हेने समजावून सांगा ना, पोरांना समजावून सांगा ना तुम्ही. या सगळ्या गोष्टी या निमित्ताने आलेल्या आहेत आणि याच्यासाठीच मी येतोय. मला माहीत असतं की एकदा बोलवल्यानंतर परत मला कोणीही बोलवत नसतात. त्याच्यामुळे मला त्याची काळजी नसते. कारण हे उगाच व्याप असतो असं आपल्याला वाटतंय. आपण आपलं चिंतन मनन धर्मांतर करत असतो, वेदांत करत असतो. ते बोलवतात म्हणून येतो. हे आमच्याकडे शिकलेले असतात म्हणून त्यांच्या आग्रहासाठी जावं, त्यांनी सेवा केलेली असते म्हणून त्यांनी बोलवलं तर जावं लागत असतं. तुम्हालाही वाटतं की साधू महाराज घेतील, पण दुसरे साधू महाराज हे गोळा काढणारे असतात. आम्ही एक पैसा न घेणारे आहोत, पण तुम्हाला काय करणारे? कडवं औषध देणारे, जेवून जाणारे आणि तुमची बिमारी बंद करून तुम्हाला स्वस्थ बनवणारे आहोत. तेव्हा हा दोघांमधला फरक आहे. नका बोलू, मला काही हरकत नाही. आम्ही येणार नाही, येत नाही. आम्हाला जाण्याची आवड नाही, बोलायची आवड नाही, आम्हाला बोलता येत नाही म्हणून आम्ही सांगतो. या तऱ्हेने ही मंडळी बोलतात. ही मंडळी प्रमाणं वगैरे देऊन गाऊन नाचून तशा तऱ्हेने आम्हाला काही येता येत नाही. आम्हाला कडवंच बोलता येतं, कडवं बोलावं, पण समोरचा माणूस काय व्हावा, सुधारावा. समोरच्या माणसामधली जी
विकृती आहे ती निघून जावी एवढाच आमचा उद्देश असतो. आणि ह्याच्यासाठी सगळ्या गाडगे महाराजांनी प्रयत्न केलेला आहे, तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्यांचे शिरोमणी तर तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराजांनी तर शिव्या घालून काय केलेलं आहे, सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसं सुधारण्याचा प्रयत्न नाही आहे. तुम्ही काय करा, महाराज तुम्हाला किती पैसे लागेल ते सांगा, 1000, 2000, 4000 अधिक लागेल, 1,00,000 लागेल, पट्टी करतो आणि गोळा करून देतो. पण काय करा, माझ्या मुलाला तुम्ही काय करू नका, संन्यासी बनवू नका. माझ्या मुलाला तुम्ही देवाला लावू नका. जर तो तुमचा पोरग देव करत असेल, साधू संतांवर फिरत असेल, तर तुम्हाला लागतं की ह्याला काहीतरी येड लागलेलं आहे. माझ्याजवळ एक माऊली आली आणि ती म्हणाली, स्वामीजी माझा मुलगा काहीच करत नाही. मग काहीच करत नाही असं कसं असेल, काहीतरी करत असेल ना. सारखी देवाची पुस्तकं वाचत बसत, सारखी देवाची पुस्तकं वाचत बसत, काहीच करत नाही. म्हणजे काय, म्हणजे आम्ही जसं संसार करतोय, पोरं बाळं वाढवली, पोरांची पोरं वाढवली, पोरांची पोरं वाढवली, पोरांची पोरं वाढवली, एवढंच आम्ही केलं. तशा तऱ्हेने काय करणं, माझ्या मुलाने पण करावं. त्याला स्वातंत्र्य नाही का, की तुम्ही जे करताय ते मला पटत नाही, माझा मार्ग मी देवाचा मार्ग आहे, मी देवाच्या मार्गाने जाणार, ही स्वतंत्रता तुम्ही देणार का नाही देणार? अरे नाही देणार तर तुम्हाला कोण विचारतं? आम्ही पळून गेलो, तो पण पळून जाईल. आम्ही पळालो ना, गाडीत आपलं शरीर लोटून दिलं, कोणाला विचारलं, कोणाची परवानगी, आणि कुठलं काय आणि काय कुठलं काय. देव पाहिजे, देवाच्या मार्गाला निघून गेलो. हिंमत केली म्हणून तुम्ही पाया पडताय, नाही तर आम्ही तुमच्यासारखेच ना, लेकराला झूट फिरणार, लेकरू पीट कापतो, हसताय मुद्दाय असलंच ना. असल्या लोकांना तुम्ही नमस्कार केलं असतं का? नाही केलं. मला तुम्ही उच्चासनावर बसवलंय, हे केलंय, तो त्याच्या पाठीमागे काही त्याग आहे, तपस्या आहे आणि भगवंताचा अनुग्रह आहे. हा सगळा अनुग्रह भगवंताचा तुमच्या जीवनामध्ये पण यावा, भगवंताची कृपा तुमच्यावर पण यावी. पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मुलींना सुधारा, तुमच्या मुलांना सुधारा. तुमच्या गावामध्ये एखादं आलेले आहेत, गुरुकुल बनलेलं आहे, त्याला विस्तार करा, त्याच्यामध्ये आपल्या मुलांना पाठवा. नाही शिकली मुलं ना, BA झाली, MA झाली, इंजिनियर झाली, डॉक्टर नाही झाली तरी चालेल. काय दिवे लावतात इंजिनियर डॉक्टर त्याच्या माहिती आहे, त्यांच्या आईवडिलांची काय दशा आहे हे आम्ही डोळ्यातून पाहतोय. चांगला आपला मुलगा चांगला व्हावा, आपला मुलगा माणूस व्हावा, आपला मुलगा जनावर बनू नये, राक्षस बनू नये, एवढीच काळजी करा बस. बाकी दुसरं काय नाही. आपल्या मुलांना आपले हे वेश अशा तऱ्हेने घालून घ्या. एक तरी वेश तुम्ही काय करा, प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला सफेद वेशामध्ये घाला, त्यांना देवाधर्माला लावा, त्यांना गुरुकुलामध्ये पाठवा, त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी यांना सांगा की वर्षातून एखादं शिबिर भरवा. 1 महिना आम्ही तुमच्या ताब्यामध्ये मुलं देतो, त्यांना तुम्ही काय करा, जे काय शिकवायचं तुम्हाला बरं वाटतं ते शिकवा. असं काय केलं तर माझ्या येण्याचा फायदा झाला. आणि आजच्या काळात गुढीपाडव्यामध्ये तुम्ही चांगली सुरुवात केली असं झालं. नाहीतर काय, इकडून तिकडे गेले वारे, काय नळी थुंकली सोनाराने, इकडून तिकडे गेले वारे. या ह्याच्यातून वारं गेलं, इकडून निघून गेलं. आम्ही कोरडे ते कोरडे राहू नका. कृपा करून माय मावल्यानो, तुमच्या ह्याच्यावरच सगळा भारत देश अवलंबून आहे, तुमच्या ह्याच्यावरच सगळा धर्म देश अवलंबून आहे. पुरुषाचं काही खरं नसतं. पण तुम्ही माझ्याकडे ना 100 पोरं आहेत, त्याच्यापैकी 80 पोरांना आणून माय मावल्याने आणून टाकलेलं आहे. माझा नवरा बरा नाही, माझा नवरा बिघडलेला आहे, हा तरी पोरग तरी बिघडू नये म्हणून हे याला तुमच्या ताब्यात दिलेलं आहे. आता तुम्ही ह्याला सांभाळा आणि काय करायचं ते तुम्ही करा. त्या माय मावल्यांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मी त्यांच्या घरामध्ये 2-4 पोरं सांभाळणं, त्या आईला किती जिकिरीचं होतं विचार करा, किती धावपळ आणि किती होतं. मी 130 पोरं सांभाळतो. हा पठ्ठ्या
हा वाघ मनाची क्षमता आहे. रटा असला तरी तो सुधारलाच पाहिजे. किंवा 140 मुलं आम्ही सांभाळू शकतो. तुम्हाला नाही सांभाळता येत, आम्ही सांभाळू शकतो. तुम्हाला माणसं, तुमच्या मुलांना माणसात आणता येत नसेल, आम्ही माणसात आणू शकतो. तेव्हा हे सगळं झालं. जास्त वेळ बोलण्यात बरोबर आशीर्वादातून यांनी सांगितलं होतं, आशीर्वादात्मक बोला. पण एक ऐकणारे मिळाल्यानंतर बोलणाऱ्याला सुद्धा वाटलं काय आणखी बोलूया, आणखी बोलूया, आणखी बोलूया. पण समोरच्या माणसाची काय करायची असते, जास्त पिळवणूक करायची नसते, हेही आम्हाला समजतं. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर महादेव. यानंतर समारोपाचं भाषण होईल, ते हरिभक्तपरायण संजय महाराज शेटे यांचं होईल. तत्पूर्वी स्वामीजींनी शिबिराचा विषय काढला. तर मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी शिबिर घेतलं होतं 1 मे ते 23 मे, आणि त्या शिबिराला 125 मुलं नियमित होती. आणि यावर्षी पण आम्ही 1 मे ते 25 मे शिबिर घेणार आहे. आणि त्याला तर आणखी 4-5 गावांमध्ये पण आम्ही प्रचार प्रसार करणार आहे, थोडीशी मुलं वाढावी म्हणून. आणि गावकऱ्यांचं त्या शिबिराकरता पूर्ण 100% सहकार्य असतं, आणि गावकरी खूप त्या विषयाकरता अनुकूल आहेत, ही सर्व मुलं. आणि यावर्षी जो सप्ताह झाला, या सप्ताहामध्ये जवळजवळ 20 ते 25 मुलं टाळकरी म्हणून या ठिकाणी उभी होती. मग आम्ही सुखाने मरायला तयार. असो, तर या ठिकाणी संजय महाराज शेटे समारोपाचं